नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामगार कल्याण मंडळ यामार्फत स्कॉलरशिपचा फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहणार आहोत. ज्याही कामगारांचे मुलं शाळा शिकत असतील त्यांच्यासाठी स्कॉलरशिपची सुविधा या डिपार्टमेंटमार्फत उपलब्ध असते. त्याच्यात तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागत असतो. त्यासाठी आपले प्रोफाईल ॲक्टिव्ह असणे गरजेचे असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपचा फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहणार असून ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यासाठी तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे MahaBOCW.in/en. अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्ही पहिल्या लिंकला ओके केल्यावर तुम्ही या डॅशबोर्डवर येणार आहात. हे तुम्हाला माहीतच असेल. आता या ठिकाणी आल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की बरेच ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी एक ऑप्शन आहे की लाल कलरमध्ये कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणून अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम अशा प्रकारे या ठिकाणी एक ऑप्शन दिलं असून स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. तुम्हाला जर का ऑनलाईन फॉर्म कसे भरावे त्याचप्रमाणे रिन्यूअल वगैरे कसं करावे हे माहीत करून घ्यायचं असेल, सर्वच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. चॅनलवर जर का नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. चला तर या ठिकाणी आपण क्लिक करूया स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट ॲक्शनमध्ये न्यू क्लेम हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर न्यू क्लेम हे ऑप्शन सिलेक्ट केल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, जो तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना मिळाला असेल. फॉर एक्झाम्पल MH वगैरे जो नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकून तुम्हाला प्रोसेस टू फ्रॉम या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक अजून या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे एक या ठिकाणी पाहता की तुम्ही एक चेकबॉक्स दिलेला आहे. मृत्यू संबंधित लाभासाठी अर्ज करत असल्यास येथे क्लिक करावा. येथे क्लिक करा. जर का तुम्ही डेट संबंधित हा फॉर्म असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. म्हणजे घरातील कोणी वारलं वगैरे असेल तर, परंतु या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं नाही आहे. या चेकबॉक्सला क्लिक करायचं नाही आहे. आपण फक्त स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असून या ठिकाणी तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲक्शनमध्ये न्यू क्लेम हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड फ्रॉम या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे प्रोसीड फ्रॉम या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावा लागेल. या ठिकाणी पाहता की रजिस्ट्रेशन करताना जो तुम्ही नंबर वापरला शेवटी 4502 अशा प्रकारे या ठिकाणी एक नंबर आहे. तो नंबर तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावर एक OTP गेलेला आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी OTP आला असून व्हॅलिड OTP ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, व्हॅलिड OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपण या ठिकाणी आपल्या पोर्टलमध्ये या ठिकाणी लॉग इन झालेलो आहोत. या ठिकाणी आपला फोटो दिसणार आहे. त्याचप्रमाणे आपली नोंदणी दिनांक, रजिस्ट्रेशन नंबर, आधार कार्ड नंबर आणि इकडे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आपली नोंदणी स्थिती. या ठिकाणी पाहता की जी आपली नोंदणी स्थिती आहे हे ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे. हे ॲक्टिव्ह असेलच तेव्हाच तुम्ही कुठल्याही स्कीमचा या ठिकाणी फायदा घेऊ शकता किंवा फॉर्म भरू शकता. अदरवाईज तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही जर का तुमचे प्रोफाईल ॲक्टिव्ह नसेल तर. आशा करतो तुमचे प्रोफाईल ॲक्टिव्ह असेल तर आपण समोरची प्रोसेस या ठिकाणी करूया. त्यानंतर तुम्हाला या फॉर्ममध्ये काहीही करायचं नाही, डायरेक्ट खाली यायचं आहे. खाली आल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहताय की एक सिलेक्ट सेंटर केंद्र निवडाचं एक ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही ज्याही तालुक्याच्या ठिकाणून किंवा ज्याही ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला असेल ते सेंटर तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागेल. जर का तुम्हाला ते सेंटर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. या ठिकाणी दुसरं ऑप्शन राहणार नाही. तुम्हाला तुमच्या तालुक्याचे ठिकाण किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय केला असेल तेच फक्त सेंटर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे सेंटर निवडल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही दुसरं ऑप्शन आहे सिलेक्ट स्कीम कॅटेगरी म्हणजे योजना श्रेणी निवडा. तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. योजना श्रेणी निवडामध्ये या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला बऱ्याच योजना या ठिकाणी दिसतील. तुम्हाला फक्त एकच योजना निवडायची आहे. शैक्षणिक कल्याण योजना म्हणजे एज्युकेशन वेलफेअर स्कीम या योजना तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यानंतर इकडे तुम्हाला निवडायचं आहे योजना निवडामध्ये सिलेक्ट स्कीममध्ये या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर
तुम्हाला ज्याही योजनेमध्ये हे स्कॉलरशिप घ्यायची आहे ते योजने तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. मी या ठिकाणी ग्रॅज्युएशनच्या बेसवर आणि डिप्लोमाच्या बेसवर एक योजनेचा फॉर्म भरत असून तर खालून 2 नंबरचे ऑप्शन आहे. या ठिकाणी ₹25,000 तुम्हाला या ठिकाणी डिप्लोमाचे किंवा ग्रॅज्युएशनच्या बेसवर भेटणार आहेत. तर तुम्हाला खालून जर का तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं झाले असेल, तुम्हाला ते स्कीम निवडायची आहे खालून 2 नंबरची. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या योजनेसंबंधित. त्या ठिकाणी क्लिक म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहताय की मी जे योजना निवडलेली आहे ते शैक्षणिक कल्याण योजना आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला जर का ग्रॅज्युएशनच्या बेसवर हा मी व्हिडिओमध्ये असून ग्रॅज्युएशनच्या बेसवर डिप्लोमाच्या बेसवर हे तुम्हाला निवडायची आहे खालून 2 नंबरची योजना. म्हणजे त्याचा कोड आहे E06 एज्युकेशन असिस्टंट ऑफ ₹20,000 टू फर्स्ट 2 चिल्ड्रेन. अशा प्रकारे ही योजना आहे या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर या ठिकाणी जर निवडला तुम्ही या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही कोण्या मुलासाठी ही योजनेचा फॉर्म भरत आहे. तर या ठिकाणी जर का तुम्ही एकापेक्षा 2 मुलं असेल तुम्ही या या ठिकाणी फॉर्म भरताना निवडलेले असेल, तुम्हाला त्या मुलाचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इकडे आधार कार्ड नंबर ॲटोमॅटिक राहणार आहे. एज या ठिकाणी ॲटोमॅटिक राहणार आहे त्या कॅन्डिडेटचं. त्यानंतर खाली तुम्हाला लिहायचं आहे की टाईप ऑफ कोर्स म्हणजे पदवीचा प्रकार. तर या ठिकाणी तुम्हाला PG, डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन हे सिलेक्ट करायचं आहे. जर का तुम्ही 4थी वगैरे पास असाल किंवा 4थीसाठी जर का तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 4थीचं ऑप्शन या ठिकाणी निवडावं लागेल. त्यानंतर इकडे पदवीचे नाव तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही कुठल्या पदवीमध्ये काम करत आहे तर. तर या ठिकाणी मी एक पदवीचं नाव टाकलेलं आहे ऑलरेडीच. त्यानंतर तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कुठल्या वर्षामध्ये आहेत तर फर्स्ट इयर, सेकंड इयर वगैरे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ते सिलेक्ट करायचं आहे. मी या ठिकाणी सेकंड इयर हे ऑप्शन निवडलेलं आहे ऑलरेडी. त्यानंतर समोरच आहे त्यामध्ये की महाविद्यालयाचे नाव. तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये शिकत आहात त्या महाविद्यालयाचे नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठाचे नाव. पहिल्या कॉलममध्ये शाळेचे नाव, दुसऱ्या कॉलममध्ये विद्यापीठाचे नाव. त्यानंतर महाविद्यालयाचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे ॲड्रेसमध्ये. म्हणजे महाविद्यालयाचा पत्ता टाकल्यावर त्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे महाविद्यालयाचा ईमेल आय डी. महाविद्यालयाचा ईमेल आय डी टाकताना जर का तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता. तुमच्या शाळेचे नाव टाकून त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी त्याचप्रमाणे कॉलेजचा मोबाईल नंबर वगैरे तुम्हाला टाकून द्यायचा आहे. मिळणार आहे गुगलवर सर्च केल्यावर. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ ॲडमिशन टाकायची आहे, प्रवेशाची दिनांक. हे गोष्टी तुम्हाला फिलअप केल्यावर नंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला 2 MBच्या आतमध्ये डॉक्युमेंट्स PDF किंवा JPGमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. डॉक्युमेंट्स अपलोड करताना तुम्हाला सर्वप्रथम लिहायचं आहे बोनाफाईड सर्टिफिकेट करंट अकॅडमी इयर म्हणजे चालू वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे पहिल्या डॉक्युमेंट्समध्ये. दुसऱ्या यातनी लिहायचं आहे डॉक्युमेंटमध्ये की दुसरं कॉलेज आयडेंटिटी कार्ड म्हणजे महाविद्यालयाचे ओळखपत्र तुम्हाला दुसऱ्या कॉलममध्ये टाकायचं आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये. तिसऱ्या कॉलममध्ये टाकायचं आहे किंवा तिसऱ्या ऑप्शनमध्ये टाकायचं आहे चिल्ड्रेन आधार कार्ड म्हणजे पाल्याचे आधार कार्ड तुम्हाला टाकायचं आहे. चौथ्या कॉलममध्ये टाकायचं आहे किंवा ऑप्शनमध्ये टाकायचं आहे राशन कार्ड. आणि 6व्या यातनी टाकायचं आहे शैक्षणिक स्वयं घोषणापत्र. आता हे शैक्षणिक स्वयं घोषणापत्र तुम्हाला गुगलमध्ये किंवा आपल्या या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल. कारण की कुठल्याही प्रकारे तुम्ही घोषणापत्र टाकणे चुकीचे ठरणार आहे, कारण की मग ते फॉर्म रिजेक्ट करतील. तुम्हाला जर का घोषणापत्र हवं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. किंवा घोषणापत्र आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील. अशा प्रकारे तुम्ही हे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहता की डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड कागदपत्रे पडताळले या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पाहता की तुम्ही क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जासाल ते तारीख तुम्हाला या ठिकाणी स्वतः निवडावी लागेल की आपण व्हेरिफिकेशनला कधी जायचं आहे तर ऑफिसमध्ये. या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर अपॉइंटमेंट डेट घेण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. अशा प्रकारे या ठिकाणी तारखेचा चार्ट तुमच्यासमोर ओपन होणार आहे. तर या ठिकाणी जे लाल आहे ते या ठिकाणी म्हणजे सुट्टीचे दिवस आहेत.
त्यानंतर जे तुम्ही हिरवे पाहतात, हिरवे तुम्हाला सॉर्ट सिलेक्टेड करायचं आहे आणि जे पांढरं असेल ते व्हाईट असेल ते स्लॉट अवेलेबल दिनांक उपलब्ध असेल. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तुमची तारीख निवडून घ्यायची आहे, तुम्हाला कधी जायचं आहे तर. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही तारीख निवडल्यावर अशा प्रकारे तुम्हाला हे दिनांक चूज केल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी या चेकबॉक्सला क्लिक करून सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक मेसेज येणार आहे, क्लेम ॲप्लिकेशन सेव्ह. त्यानंतर युअर BOCW ॲप्लिकेशन इज सबमिटेड सक्सेसफुल, युअर ॲक्नॉलेजमेंट नंबर. या ठिकाणी तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ओके केल्यावर तुम्हाला प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ठिकाणी क्लिक करून ते प्रिंट काढून घ्यायची आहे आणि हे प्रिंट तुम्हाला ऑफिसमध्ये न्यायचे आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा आज स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला असून जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला कुठल्या स्कॉलरशिपमध्ये व्हिडिओ हवा आहे तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.